पुणे में संतोष देशमुख हत्या मामले पर पंकजा मुंडे ने तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि आरोपी को कड़ी सजा मिलनी चाहिए, लेकिन अभी तक उन्हें इस मामले में पूरी जानकारी नहीं है। चार्जशीट पर टिप्पणी करने से इनकार करते हुए उन्होंने कहा कि बिना आधिकारिक जानकारी के कुछ भी कहना उचित नहीं होगा। साथ ही उन्होंने राज्य में बढ़ते अपराधों पर चिंता जताई और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर भरोसा जताते हुए कहा कि जल्द ही इस मामले में ठोस कार्यवाही होगी। आमचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी इंगळा यांनी अधिवक्तांची एक बैठक बोलवली होती, ज्याच्यामध्ये विविध भागातले वकील आले होते आणि काही जजही आले होते आणि त्यांनी मिळून आपला गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामध्ये आणखी काय आपल्याला अमेंडमेंट करून त्या अजून त्याला कसं सुदृढ करता येईल याच्याबद्दलची एक कार्यशाळा ठेवली होती। त्या कार्यशाळेला त्यांनी मलाही निमंत्रित केलं, मलाही भेटता आलं। या लोकांना खूप विचारांचं मंथन झालं, खूप चांगला कार्यक्रम झाला। त्याचबरोबर इथे आता माझ्या विभागाचे काही इमारती बनत आलेल्या आहेत आणि त्या इमारतींना भेट देण्याचाही माझा कार्यक्रम आहे आणि खूप चांगला एक कार्यक्रम आमच्या पशुसंवर्धन विभागाचा होता। जे शेतकरी आहेत ज्यांचं पशुधन आहे त्या पशुधनाला इलाज तात्काळ मिळावा म्हणून आम्ही इथे एक प्रयोग चांगला यशस्वी केलेला आहे। गेले काही वर्ष तो यशस्वीपणे चालतोय आणि दरवर्षी त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्समध्ये वाढ होतीये। 1965 हा नंबर 1962 म्हणजे 1962 हा नंबर डायल केल्याने त्यांना तात्काळ त्याची सुविधा मिळते। शेतकऱ्यांना लाईव्ह बोलण्याचाही मला त्याच्यातनं योग आला आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की आम्हाला खूप छान सुविधा मिळतात। कळंबच्या एका शेतकरी शिंदे नावाचा त्याच्या 2 म्हशींना ताप आला होता आणि तो माझ्याशी फोनवर बोलत होता। म्हणजे ह्या प्रकारचा संवाद जर आपण ठेवला तर पशुधनाला त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही इलाज देऊ शकू, त्यांच्या अडचणी दूर करू शकू, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। ह्याला आम्ही अजून जास्त स्ट्रॉंग भविष्यामध्ये करणार। प्राण्यांच्या क्लेशाचा मुद्दा एक प्रामुख्याने आला, विशेष करून ऊस वाहतुकीसाठी जे बैलांचा वापर केला जातो आणि तिथे मोठ्या प्रमाणात त्याला कुठली मर्यादा नाही, त्या दृष्टिकोनातून काही विचार विनिमय होणार आहे का आणि तुम्हीच होता काय? कारण तसं नाही, बैलांचा उपयोग सगळ्याच शेतीच्या कामासाठी होत असतो, बऱ्याच लोकल वाहतुकीसाठी होत असतो, केवळ ऊसासाठी होतो असं म्हणणं चूक आहे। आणि ऊसामध्ये सुद्धा बैलाला विशिष्ट पद्धत अंतरावरच फक्त बैल तोडून आणतात, बाकी ट्रॅक्टर आणि ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये जातो। त्याचे फार निषिद्ध म्हणजे नियम ठरलेले आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचे भावही ठरलेले आहेत। ते फारच टेक्निकल विषय, त्याच्यामध्ये जास्तीचा लोड त्यांच्यावर पडू नये ह्याची खात्री करून त्या भागातले ते शेतकरी करत असतील तसं त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे। त्याच्यात काही फार काही अडचण आहे असं मला वाटतं। ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे, असं महत्वपूर्ण माहिती मिळाली। असं पत्र माहिती हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे। त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन। 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले, त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। ओके, नाही त्यांच्यात दोषारोपपत्राचे हायलाइट येतात, मला कशी माहित असेल? ती गृह मंत्रालयाच माहिती असेल। तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय आता एक तुमच्या पुण्यात आहे मी, आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही, त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना, काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने। हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही, मला त्यातली माहिती नाही। मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे। ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील, त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे। त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही। संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे,
हे मी 1001 वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे.